नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक असलेली नर्मदा नदी या नदीविषयी आख्यायिका काय आहे, या नदीचे महात्म्य काय आहे, नर्मदा परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा जयंती का साजरी केली जाते, यामागे कारण काय आहे, तसेच कशा प्रकारे साजरी करण्यात येते, नर्मदा नदीत स्नान केल्याने कोणते लाभ भेटतात, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नर्मदा अखंड वैराग्य आणि आनंद देणारी नदी. नर्मदा नदी जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक. धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसाठी जगामध्ये एकमेव नदी जिची संपूर्ण प्रदक्षिणा करू शकतो. ठराविक नियम पाळून हिची प्रदक्षिणा नक्कीच अंतर्मुख करते. नर्मदा नदी ही आनंददायिनी, सुख व कल्याण करणारी आहे. एक वर्णन असंही वाचण्यात आलं आहे की गंगा ज्ञान देते, यमुना आनंद देते, सरस्वती वैराग्य देते आणि नर्मदा ज्ञान, वैराग्य, आनंद तिन्ही देते. आता आपण पाहूया नर्मदा नदीविषयी आख्यायिका. एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवांना त्यांना या दुष्काळापासून वाचवण्याची विनंती केली. ब्रह्मदेव आणि विष्णू असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी भगवान शंकराला साकडे घातले. त्यानंतर शंकराच्या कपाळावर असलेल्या घामाचा थेंब हा जमिनीवर पडला आणि त्यातून एका नदीची निर्मिती झाली. ती एका सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाल्याने तिच्यावर मोहित होऊन तिच्या मागे देव धावू लागले, परंतु शंकराने तिला नर्मदा असे नाव दिले. भारतीय संस्कृती आणि धर्मात नर्मदा नदीला विशेष मान्यता आहे. आता आपण पाहूया नर्मदा नदीचे महात्म्य. नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासून उत्पन्न झाली आहे आणि देवांच्या हातून घडलेली पापे धुवून काढण्यासाठी या नदीचे महत्त्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते. नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातून घडलेली सर्व पापे धुवून जातात. या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात. मार्कंडेय ऋषी, अगस्त्य ऋषी यांच्यासारख्या तपस्वी व्यक्तींनी नर्मदेच्या किनारी साधना आणि तपाचरण केले आहे असे मानले जाते. आता आपण पाहूया नर्मदा परिक्रमा. भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्त्व आहे. नर्मदा नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून तिला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. ओंकारेश्वर येथे ही यात्रा सुरू होते. त्यासाठी संकल्प केला जातो आणि यात्रा सुरू होते. यात्रेची सांगता करताना कुमारी पूजन केले जाते, कारण नर्मदा नदी ही कुमारी स्वरूप मानली गेली आहे. आता आपण पाहूया का साजरी केली जाते नर्मदा जयंती, याच्या मागे कारण काय आहे. हिंदू धर्मात जसे गंगा मातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान दिले गेले आहे, त्याप्रमाणे नर्मदा नदीलाही पुण्य मानले गेले आहे. नर्मदा नदीत स्नान केल्याने खूप फायदा होतो. नर्मदा जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची वने, विस्तीर्ण होत जाणारे तिचे पात्र, साधू संतांच्या तपसाधनेने पवित्र झालेला परिसर म्हणजे नर्मदा नदी. माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या तिथीला नर्मदा पृथ्वीवर अवतीर्ण झाली म्हणून हा दिवस नर्मदा जयंती म्हणून साजरा करतात. भारतामध्ये 7 धार्मिक नद्या आहेत, ज्या अतिशय पवित्र आणि पूजनीय मानल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नर्मदा नदी. हिंदू धर्मात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नर्मदा जयंती साजरी केली जाते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक नर्मदा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये श्रद्धेने स्नान करतात आणि नर्मदा मातेची पूजा करतात. नर्मदा नदीत स्नान आणि ध्यान केल्याने पापांपासून मुक्तता होते आणि गंगा मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नर्मदा नदीच्या जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात आणि शारीरिक तसेच मानसिक त्रासातूनही मुक्ती मिळते, अशी धार्मिक समज आहे. धार्मिक शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या पौराणिक कथेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी नर्मदा मातेचा उगम झाला होता. नर्मदा नदीची पूजा या दिवशी केल्याने सुख समृद्धी येते आणि सौभाग्य वाढते असे देखील म्हणतात.
नर्मदा जयंतीच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदा नदीच्या काठावर भव्य जत्रेचे आयोजन केले जाते. आता आपण पाहूया नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याचे महत्त्व. नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. नर्मदा नदीत स्नान केल्याने कालसर्प दोषही दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. नर्मदा जयंतीला नर्मदा नदीत चांदीच्या सापांचे विसर्जन करून कालसर्प दोष दूर केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार नर्मदा नदीतील प्रत्येक खडा नरवडेश्वर शिवलिंग म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक येथे नर्मदा जयंती साजरी करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा नदीत स्नान केल्यानंतर फुले, हळद, कुंकू अर्पण केले जाते. आता आपण पाहूया त्याचे लाभ. धर्मशास्त्रानुसार नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर या नदीत स्नान केल्याने कालसर्प दोषाची शांती होते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर त्याने कोणत्याही महिन्यातील अमावस्या तिथीला नर्मदा नदीमध्ये स्नान करावे आणि चांदीपासून बनवलेल्या नागाची पूजा करून तो नाग नदीमध्ये प्रवाहित करावा. हा छोटा उपाय केल्यास कालसर्पदोषाची शांती होते, तसेच दुष्प्रभाव कमी होतो. कोणत्याही मनुष्याच्या कुंडलीतील उग्र ग्रहाला शांत करण्याची शक्ती नर्मदा नदीमध्ये आहे. मंगळ, शनी, राहू, केतूचे दोष या नदीमध्ये स्नान केल्याने दूर होऊ शकतात. विशेषतः शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यास सर्व बाधा दूर होतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.